आपल्याला सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो पहिलं षटक घेऊन सुलक्षण आणि फलंदाजी ट्रॅकवरती अरुण आणि विकास ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टोटल 33 धाब्याचं लक्ष आहे. व पहिलाच बॉल यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह सिंगल धाव कंप्लीट. अकाउंट ओपन केलं जाते देवीचा पाडा 40+ टीम कडून. सुपर संडे आणि अगदी सुपर संडेमध्ये प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते सीमारेषा बाहेर. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी आई गावदेवी चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. अतिथी मंचावरती जे मान्यवर आहेत त्या मान्यवरचा देखील आणि WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समावेश जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लपेश देखील मराठी समालोचक मोरबे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. ओ यावेळी क्रॅकिंग ड्राईव्ह, क्रॅकिंग खबर ड्राईव्ह, चेंडू सीमा पार, 4 रन. चार धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावरती 5 ऑन अ बोर्ड. 5 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. सुरुवात चांगली पाहायला मिळते बॅटिंग करत असताना देवीचा पाडा 40+ टीम कडून. 4 षटकाचा सामना 33 धाब्यांचं लक्ष कॅल्क्युलेटेड खेळ करणं फार गरजेचं. धावसंख्या फार मोठी नाहीये परंतु धावसंख्येचा चेस कसा राहील हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहील. हो बॅकफुटा जाऊन कट केलाय, वॉटर स्ट्रोक. आणि फिल्डिंगला देखील लाजवाब पाहायला मिळते. जिथे एकदा होती दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावा वाचवल्या जात आहेत. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं तितकं कमी. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल तटवला होता. फिल्डिंग एफर्ट लाजवाब आपण पाहतोय. 2 धावा मिळतील आणि 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 7 ऑन बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. ओ यावेळी लॉप करायचा होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विकास याचा असफल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. निर्धाव बॉल, चौथा बॉल चांगला डिलिव्हर्ड केला जातोय सुलक्षण या गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव बॉलची सांगता. ओ यावेळी क्लीन बॉल, प्लेन अँड बॉल, त्रिफलाची बॉल दांडी गुल केली जाते. फलंदाज विकास बाद. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज विकास बाद झाला. आता तिसऱ्या क्रमांकावरती बालचंद्र पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः आयोजक खरं तर आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्ट्राईक वरती. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत खरं तर भालचंद्र विजयदादा यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि ही स्पर्धा सफल करण्यासाठी फार योगदान खरं तर त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि तेच आता आपल्याला पाहायला मिळतील. बालचंद्र हे स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळणार आहेत. सुलक्षणचा पुढचा बॉल म्हणजे अंतिम बॉल, शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. टोटल धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. देवीचा पाडा 40+ टीमला कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं फार गरजेचं राहील कारण धावसंख्या आपण पाहिली तर टोटल धावसंख्या फार कमी आहे. 33 धाब्यांचं लक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला इथून 8-9 धावा प्रत्येक ओव्हर गणेश तुम्हाला काढाव्या लागतील आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये देवीचा पाडा टीम कडून पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार. हो लॉप करण्याचा प्रयत्न. लेडिंग एज लागले. वन मोर विकेट डाऊन. वन्स अगेन फलंदाज गोल्डन डकचा शिकारून भालचंद्र गोज. भालचंद्र
बाद झालाय. शून्यावरती माघारी आल्या पावली माघारी परतवला भालचंद्रला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आशीर्वाद पवार खर तर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या देवीचा पाडा 40+, 7 धाबांवरती 2 विकेट गमावलेत. 7 धाबा लागले स्कोर कार्ड वरती. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल राहुल धावसंख्या पण पहिले 18 बॉलांना 26 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 26 धाब्यांची अजूनही आवश्यकता. मॅच हाय व्होल्टेज 8.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठायचे देवीचा पाडा टीमला. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एकच मोठा फटका मारायचा आहे आणि सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं आहे. आणि ते क्रिकेट खेळेल का देवीचा पाडा 40+ टीम हे इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. चला पुढील होणारा सामना देखील आपण सज्ज राहायचं आहे. बाबांचे 40+ विपक्ष बेलवली 40+. आपण देखील सज्ज राहा. आपला 11चा स्क्वॉड घेऊन हा सामना जसा संपेल तसं मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. लॉट करण्याचा प्रयत्न यावेळी सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे चाललंय. टोटल धाव संख्या आपण पाहिली एका धाबेच्या मदतीनं धाव संख्या 8 या आकड्यावर. हो यावेळी लॉफ्ट केलाय चेंडू बराच काल हवेमध्ये एलिव्हेशन कमी लॉंग ऑनला टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाजा आशीर्वाद या फलंदाजाचा. तर आशीर्वाद बाद झाला. गोल्डन डकचा शिकार होऊन नवीन खेळाडू विजय 5व्या क्रमांकावरती. विजय म्हात्रे ऑन स्ट्राईक. मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतो अगदी दमदार स्पर्धा आणि आयोजन कमिटीचं सर्वांचं मी कौतुक करेल. ही स्पर्धा अगदी च्या माध्यमातून ठेवण्यात आली. दमदार आयोजन पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजसाठी खरं तर 2 व्हीलर म्हणजेच की इलेक्ट्रिक बाईक त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आले. खरं तर एकनाथ शेठ देशेकर यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केली बाईक. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीने. विजय शेठ यांचा पहिला बॉल फेस करत असताना ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जिथे सिंगल होती तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जात आहे. क्विक टू सिंगल. अगदी जिथे सिंगल होती आणि तिथे 2 धाबा मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं संघ पोहोचलाय. टोटल 10 या आकड्यावरती डबल डिजिटमध्ये धावा संख्या देवीचा पाडा टीमला आपण पाहतोय. खरं तर सोपी खरं तर स्कोर कार्डवरती धावा संख्या उभारली होती. 32 धाबा 33 धाब्यांचं लक्ष आहे आणि 33 धाब्यांचं लक्ष करताना खरं तर नाके 9 आणले जात आहेत. खरं तर फलंदाजी गोलंदाजी करत असताना कामोठे 40+ टीम कडून लॉप केला हॅमर केला. यावेळी लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. कॅच ड्रॉप होते. फिल्डिंगला जबाब आपल्याला पाहायला मिळाली. यावरती 2 धाबा मिळतील. 2 धाब्याच्या मदतीनं संघ पोहोचलाय 12 या आकड्यावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल प्रयत्न लाजवाब होते. आणि या खरं तर मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहाल तर थोडीशी खेळाडूंसाठी आपण पाहिले तर टप्पा खाला तर बॉल वेगळ्या दिशेने खरं तर जातो आणि खेळाडूंसाठी आपण पाहतो थोडंसं तफलीक खेळाडूंना पाहायला मिळते. कारण बॉल जजमेंट करता येत नाही प्रॉपर. त्यामुळे इथून मात्र 2 धाबा मिळाल्या. 2 धाब्याच्या मदतीनं संघ पोहोचलाय 12 या आकड्यावर. देवीचा पाडा 40+ टीम. लॉफ्ट केलाय विजयने. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला पिलर तैनात. अगदी हलक्या हाताने बॉल पकडला. चेंडू पकडला फेकला तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. 13 धाबा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉलला तटवलाय. सिंगल धाव मिळेल. दुसरी धावचा प्रयत्न होईल का? यस डेफिनेटली 2 धाबा कंप्लीट. अगदी चितेच्या चपलाईनं 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अशा रीतीनं 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 3 बाद 15 देवीचा पाडा 40+.
चला पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाचा सामना झालाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15 या आकड्यावरती. टाइम अलर्ट असेल पहा. 9:32 खेळ चालू झालाय. 9:42 झाले. 2 षटके संपलेत. तुम्हाला 3 षटके कमीत कमी 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे. अतिरिक्त तुम्ही वेळ खर्च कराल तर मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला खेळाडू घेणं बंधनकारक राहील. आणि ही स्पर्धा आपण पाहतो कडक नियमावलीनुसार खेळवली जाते. आता देवीचा पाडा टीमला टी शर्ट परिधान केलं होतं, त्यामुळे 2 धाब्याने पॅनलाइज केलं. त्यामुळे इथून मात्र सर्वांसाठी नियम हे सारखेच असणार आहेत. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या कामोडी टीम आपण थोडं लक्ष द्या. 9:42 झालेले आहेत. 9 तुम्हाला 47 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला 3 षटके संपवणं बंधनकारक राहील, याच्याकडे लक्ष असू द्या. अतिरिक्त बेल खर्च कराल तर 30 सर्कलच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये एक तुम्हाला फिल्डर घ्यावा लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज. हो, पहिलाच बॉल फेस करत असताना आपण पाहतो या षटकातला फुल टॉस विजयच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक, शानदार षटकार. फुलटॉस बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्वेलेकच्या दिशेने बॉलला फेकून दिलं सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांकरता षटकार. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 11 बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता. 11 बॉल 12 देवीचा पाडा 40+ टीमला हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हो, पुन्हा एकदा फुलटॉस विजयसाठी. विजय मात्र सुट्टी देणार नाहीये. आपल्या पट्ट्यात आला की कार्यक्रम करेक्ट केला जातो. ढोकला षटकार, ढोकडीजे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि 2 षटकारच्या साह्याने धावसंख्या झपाट्याने पुढे चालले. टोटल 27 ऑन बोर्ड, म्हणजे 6 धाब्यांची अजूनही आवश्यकता. येणारे बॉल 10 बॉलमध्ये 6 धाब्यांची आवश्यकता आहे. विजय चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचे खरं तर मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी. हो, पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल, थोडीशी लालच दिली फलंदाजाला, मोह आवरला नाही. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस. इथे मात्र बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. नेता बॉलची संगता. 9 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता देवीचा पाडा 40+ टीमला. हो, बॅक फुटला जाऊन कट करायचा होता. शॉर्ट टर्नमेंटला पिडला तैनात. सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. अजूनही 5 धाब्याची गरज. 8 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता आहे. हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्या बात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 40+ क्रिकेट म्हणलं की एक धाव आरोग्यासाठी आणि सर्व खेळाडूंना अगदी तंदुरुस्त राहण्यासाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून 40+ला देखील इथे प्राधान्य दिलं जात आहे आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय पुढे. 30 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही 3 धाब्यांची आवश्यकता. हलक्या त्याने कट केलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने सिंगल कंप्लीट आणि अजूनही 2 धाब्यांची आवश्यकता आहे. न्यूझीलंड या संघाच्या आपण पाहतो अर्धी सेना तंबूच्या असलेल्या परतले. आता मात्र जवळपास विजय निश्चित असेल भारताचा. ईशान किशनने देखील एक चांगला झेल टिपला आणि या सामन्यामध्ये जवळपास भारत खरं तर पुढे आहे. क्रिकेट आहे, परंतु क्रिकेट निश्चित खेळ. कोण जिंकेल कोण हरेल या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 6 बॉल 2 धाब्याची आवश्यकता.
विनोदचा पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगला सामना पाहायला मिळतोय. सगळे गोलंदाजी पहिलाच बॉल डॉट स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. विजय सलामीला अरुण आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. विजय नॉन स्ट्राईक एंडवरती. विजयच्या बॅटमधून आपण लगातार 2 षटकार पाहिले आणि 2 षटकार आल्यानंतर मात्र सामना आपण पाहिला खरं तर देवीचा पाडा टीमकडे खरं तर झुकला आहे. कारण 2 षटकार आल्यानंतर सामना मागचा अजूनही रफ अँड टफ पाहायला मिळाला असता. पण अजून सामना आपण पाहतो पूर्णपणे देवीचा पाडा टीमकडे झुकलाय. पण तो 5 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता आहे. अंब्रेला फिल्डिंग सेटअप झालाय. हो यावेळी लाईन चेक करावी लागेल. पण त्याचा इशारा प्रशांत पडके सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. स्कोर इज लेवल. एका धाब्याची आवश्यकता. तर बेलवली संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? गोलंदाजी. यस थँक्यू. म्हणजे बाबांचे 40 प्लस टीमला फलंदाजी करायचे आणि इथून मात्र विकेट आले. विकेटचा पतन. 1 मोर विकेट डाऊन. यस तिथे तर अरुण म्हात्रे त्यासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. षटकार मारून जर सामना फिनिश केला तर सुनील जाधव यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. सुनील जाधव यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे. आणि इथून मात्र अजूनही अरुण शेठ यांच्यासाठी सामना जर आपण षटकाराने फिनिश कराल तर मात्र 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन तुमचा इथे गौरव केला जाणार आहे. म्हणजे टोटल 15,000 रुपयाचं तुम्हाला कॅश प्राइज लागलंय. 10,000 रुपये तर तुम्हाला मिळतील हे निश्चित आहे. पण तो इथून मात्र षटकार अजून ठोकला तर मात्र 5,000 मिळतील. गुलदास तयार. षटकार मारेल का? नॉट. -5,000 म्हणजे टोटल 10,000 रुपये अरुण शेटला मिळतील. यामध्ये ती मात्र शंका नाहीये. सामना जिंकलाय देवीचा पडा टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम कामोटे 40 प्लस. तुमचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करतो. आणि या सामन्याचा सामनावीर चला अरुण शेट आणि संजय पाटील 20,000 रुपये घेण्यासाठी म्हणजे 10,000 रुपये घेण्यासाठी आपण स्टेजवरती यायचे. आणि या सामन्याचा सामनावीर भालचंद्र ठरतोय. ज्या खेळाडूने 4 धावा देत 3 विकेट. भालचंद्र ठरतोय या सामन्याचा सामनावीर. भालचंद्र आपण यावं. हॅलो. हा जे पैसे जे पारितोषिक लावलंय ते घेऊन जा आपण. कारण पहिला असा व्यक्तिमत्व लवेश आपण बघतोय. खूप स्पर्धा आम्ही देखील कव्हर करतो पण 20 आणि 10,000 पारितोषिक लावून ते एखाद्याला देणं अजूनपर्यंत आम्ही बघितलं नाहीये कधी. सुनील जाधव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. संजय पाटील आणि अरुण म्हात्रे यांच्यासाठी का? ओके ओके. ओ 10,000. चला लाईव्ह जरा कॅप्चर करा हा क्षण. 10,000. सध्याच्या घडीला कोण कोणाला रुपया देत नाही. टोटल 20,000 रुपये एका दमात इकडे दिलेत. हा किंग किंग. अशोकजी साळुंके साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण इथे देतोय. भालचंद्र ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला मॅच ऑन करा प्लीज, प्ले फास्ट. पंच मैदानाच्या आतमध्ये चला आणि सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. बेलवली 40+ आणि वामन 40+, दोन्ही बलाढ्य संघ. चला हार्डलक असेल कामोठे 40+ संघ नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. ऑल द बेस्ट. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. चला बॉल द्या आणि मॅच ऑन करा लगेच. हॅलो, चला बॅट्समन पाठवा वामनची टीम. नो टाइमपास, प्ले फास्ट. हॅलो, थँक्यू सो मच लवेश सर, वेलकम बॅक. ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा 40+ मास्टर देवीचा पाडा आयोजित काही गावदेवी चषक 2026 ची स्पर्धा आणि जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी मराठी समालोचक शुभम म्हात्रे वयाळ सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. घेऊन जातोय मैदानाकडे. दुसरी लढत चालू आहे. 40+चा हा सगळा गट, 40+चा लॉट आणि 40+ची लढत. वामन 40+ आणि बेलवली 40+. सुरुवातीचा सामना. टाइम ओके, टाइम सेट करूया. 9:55 फर्स्ट बॉल आणि इथून 15 मिनिटांमध्ये 3 षटके कंप्लीट करायचे. स्कोरर जरा टाइम लावा. चला मॅचला सुरुवात. टॉस इकडे मात्र जिंकलाय तो बेलवली टीमनं आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन मात्र वावनचे टीमला. व्हेरी फर्स्ट बॉल सुरेश पाटील. पहिला बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. फील्ड डाऊन द बॉल हॅज बीन टेकन. बॅटर हाव गॉन. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या वावनचे 40+ टीमला. पहिला धक्का इकडे मात्र लागलाय. बॅट्समन मोसिम मात्र बाद झालेत. फर्स्ट विकेट डाऊन. प्रवीण पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऋषिकेश गोंदले आणि प्रवीण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये
वामनजे 40 प्लस टीमची फर्स्ट विकेट डाऊन झाली आहे. पहिला धक्का सुरेश पाटील याने मात्र दिलाय. बेलवली टीमचे घातक गोलंदाज आहेत आणि नेहमी पहिलं षटक टाकण्यासाठी हे गोलंदाज येत असतात. आज डावाची सुरुवात चांगली करून दिली आहे. पहिल्या बॉलवरती पहिला ब्रेकथ्रू दिलाय. चला थोडं स्पीडअप असू द्या. 9:55 ला पहिला बॉल पडलाय. टाइम ऑन झालाय त्यामुळे वेळेवरती तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. त्याच्याकडे लक्ष ठेवा, अन्यथा मग शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. सुरेश पाटील बॉलर. ओ यावेळेला मात्र उडवलाय. ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये मात्र बॉल चाललाय सीमा रेषेच्या जवळ. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये 2 झाल्यात कंप्लीट. तिसरीचा कॉल दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे सहजरित्या कंप्लीट. सन्मान्य अतिथी अंकुशजी मिनमिने साहेब कर्जतचे आहेत. त्यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. 3 रन्स धाव फलकावरती. ट्रिपल धावणं सुरुवात ऋषिकेश प्रवीण पाटील यांनी केली आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॉल चांगल्यारीत्या रिलीज केलाय आणि वामनचे टीमसाठी इकडे शुभेच्छा आल्यात. सुयश गायकर असतील, उत्तम पाटील यांच्या माध्यमातून वावनजे 40 प्लस टीमला मात्र शुभेच्छा आल्यात. त्यांचेही आभार आम्ही व्यक्त करतोय. आखूड टप्पाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. मागे चला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये सीमा रेषा पलीकडे. हा चौकार. 4 धावा. चौकार मात्र आलाय. धावा संख्या मात्र 7 वरती पोहोचली आहे. 7 धावा धावा फळक्यावरती. लेफ्ट आर्म बॉलर तयार झालेत. खेचून मारलाय दमदार फटका आणि इकडे बॉल गेलाय आर पार सीमा पार. तडाखा पाहायला मिळालाय. हा षटकार. जबरदस्त बॅटिंग. इकडे मात्र टोलेजंग बॅटिंग आपण पाहत आहे. बॉलिंग थोडी खराब आहे. या लेंथ वरती बॉलिंग केली तर तुम्हाला मार डेफिनेटली बसेल. पहिलं षटक एंड झालंय आणि वावनजे 40 प्लस संघ मात्र 17 वरती पोहोचलाय. 17 धावा धावा फलक्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. उमेश मेडेकर गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. लेफ्ट आर्म गोलंदाज उमेश मेडेकर गोलंदाजीच्या मार्कवरती. धावा झाल्या 17. सुरुवातीला आक्रमण केलं जाते ऋषिकेश गोंधले यांच्या माध्यमातून. 4 मध्ये 14 रन्स बनवल्यात. प्रवीण पाटील यांनी पहिल्या बॉलवरती ट्रिपल धाव घेतली आहे आणि टोटल पहिल्या ओव्हरनंतर 17 धावा वावनजे 40 प्लस टीमच्या धावा फलक्यावरती. पॉवर प्ले संपलाय. फिल्डर मात्र 538 सर्कलच्या बाहेर. एक फिल्डर मिड विकेटला, एक काऊ कॉर्नरला, एक लॉंग ऑन, एक वाईड लॉंग ऑफ
आणि एक एक्स्ट्रा कव्हर. मागे 2 फिल्डर, शॉर्ट टर्मॅन, शॉर्ट फाईन लेग. एक फिल्डर मात्र डीप पॉइंट कडे आपण पाहताय. चला स्पीडअप करा, कारण टाइम आम्ही ऑन केलाय. 9:55 पहिला बॉल पडलाय. 10 वाजून 2 मिनिटं झालेत. ओ रिव्हर्स खेचलाय. कडक 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 हिट. रिव्हर्सचा हा षटकार ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा बॅट्समन. इकडे मात्र प्रवीण पाटील यांच्या बॅटमधून हा स्विच हिट. जबरदस्त फटका. 40+ खेळाडू, कोण म्हणणार नाहीये 40+ खेळाडू आहेत, कारण फिटनेस, शॉट सिलेक्शन अगदी परफेक्ट आहे. 23 धावा फटक्यावरती. उमेश मेडेकर दुसरे गोलंदाज बेलवली 40+ टीमचे. इकडे मात्र आक्रमण केलं जात आहे. बॉल तितका खराब नव्हता, थोडा ओव्हरपिच होता. ऑन साइडला खेचलाय. फिल्डर कडून थोडीशी चूक झाली आहे. मागे मात्र प्रयत्न चालू आहेत. गुड फिल्डिंग. दुसरीचा कॉल. ओ डेफिनेटली बाद आहेत. रनआउटची विकेट इकडे मिळेल, कारण या धावेचा कदाचित प्रयत्न करायला नको होता. धावा झाल्या होत्या, त्यामुळे एक धाव अगदी लालच बुरी बला आहे असं आपण भरपूरदा म्हणत असतो, आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय. दुसरीचा प्रयत्न केला आणि खूप खूप लांब होते खेळाडू, बाद झाले. दुसरा धक्का 40+ टीमला लागलाय. प्रवीण पाटील बॅक टू द डगआउट. चला नेक्स्ट मॅच मोहो 40+ आणि नावडे 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित असेल आणि एखाद्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल, तर मग जो कॅप्टन उपस्थित आहे त्या संघाला टॉस विन दिला जाईल. याच्याकडे लक्ष ठेवा. चांगली स्पर्धा आहे आणि चांगल्या स्पर्धेमध्ये चांगले नियम देखील आपण लावलेत आणि त्या नियमाची अंमलबजावणी करतोय, कारण घरचा संघ देवीचा पाडा संघ खेळत होता. ड्रेस कोड एका खेळाडूचा नव्हता आणि त्या टीमला देखील आपण 2 धावाची पॅनल्टी देतोय. म्हणजे घरच्या टीमला जर पॅनल्टी देतोय तर मग बाकीच्यांचा प्रश्नच नाहीये. दुसरीचा प्रयत्न इकडे अंगलट येऊ शकतोय. थ्रो थोडासा लेट झालाय. 2 रन्स जरूर कंप्लीट होतात. 2 नंतर धावसंख्या मात्र 26 वरती पोहोचली आहे. 1.3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा डावफळक्यावरती पाहायला मिळतात. उमेश 3 मध्ये 9 रन्स खर्च केल्यात. लेफ्ट आर्म गोलंदाज. पंचांचा मात्र डेड बॉलचा निर्णय. हा बॉल परत एकदा टाकायचा आहे. चला बॉल तयार झालाय. ओव्हर पिच बॉल होता. लाईन परफेक्ट आहे. उमेश मेडेकर कमबॅक करून देत असताना बेलवली 40+ टीमला इकडे बघतोय आपण. ऍक्शन रिप्ले. अगदी फुल लेनचा बॉल टाकलाय. अगदी रनअप कमी आहे. कमी रनअप मध्ये चांगली बॉलिंग करणं म्हणजे उमेश मेडेकर. हा चेंडू स्लाइस केलाय. इकडे मात्र समोरच्या विभागात फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. धाव एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून खेळले जाते. सिंगलने धावसंख्या मात्र 27 वरती पोहोचली आहे. एका चेंडूचा खेळ या षटकातील मात्र बाकी आहे. लास्ट 1 टू गो. शेवटचा बॉल उमेश मेडेकर यांचा मात्र पेंडिंग आहे. बॉल तयार झालेत. यावेळेला मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. डीप काऊ कॉर्नर. फिल्डिंग खराब झाली. चूक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पार. चौकार 4. 2 षटक संपलेत आणि 2 षटक्यानंतर 40+ संघ मात्र 31 धावसंख्येवरती पोहोचलाय.
चला 10 मिनिटं घेतलेत 2 षटकांसाठी. त्यामुळे एक षटक राहिले आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ते कंप्लीट करायचंय. आणि आता मग शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. सचिन तांडेल आलेत गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवरती. 2 एंड आपण पाहतो या स्पर्धेसाठी. एक एंड डेव्हिसापाडा एंड आणि हा दुसरा एंड MIDC एंड. 2 एंड आहेत आणि MIDC एंड कडून गोलंदाज सचिन तांडेल आलेत. तिसऱ्या षटकासाठी 31 झाल्यात. 15.50च्या रन रेटनं चांगला रन रेट वावनजे 40 प्लस टीमनं मात्र बनवलाय. पहिलाच बॉल आहे राऊंड द स्टम्प्स. इकडे मात्र उडवण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑफला. थोडेसे पंबल झालेत पहा तिकडे. एकच रन इकडे मिळते. सिंगल स्ट्राईक रोटेट. धावसंख्या मात्र 32 धावा फडक्यावरती आहेत. ऋषिकेश गोंदी 5 मध्ये 18, प्रकाश पाटील 4 मध्ये 4 रन्स बनवल्यात. 14.77चा रन रेट आहे स्क्रीनवरती. प्रोजेक्टेस कोरोनाचा संघ मात्र 60 वरती पोहोचू शकतोय. पुनश्च उडवण्याचा प्रयत्न. समोरच चाललाय बॉल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये कारण लगेच फिल्डर तिकडे आलेत. सिंगल. 2 बॉल वरती 2 सिंगल आणि धावसंख्या 33 धावा फलकावरती मात्र आपण बघतोय. 4 बॉलचा खेळ या षटकातील मात्र अजूनही बाकी आहे. सचिन तांडेल कांगी गोलंदाजी करतायत. राऊंड विकेट. पुढे उडवण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इकडे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा बेत होता, परंतु बॅकअपला कोणी नव्हता. बॅकअप साठी जर एखादा खेळाडू असता तर मग सचिन तांडेल यांनी डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला असता. एक सिंगल. 3 बॉल 3 सिंगल. धावसंख्या 34. चांगली बॉलिंग सचिन तांडेल करतायत. टीमला मात्र कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी आहे त्यांच्यावरती, कारण 2 षटकामध्ये सुरुवातीला थोडासा पॉवर प्ले मध्ये कॅपिटलाइज केले गेले. स्वीप करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बॅटकेट आहे का, बॅटला बॉल ब्रश झाला होता, त्यामुळे पंचाने मात्र नकार दिलाय. सिंगल येते. 4 चेंडू आणि 4 सिंगल धावा. बॉलिंग चांगली चालू आहे. मी मगाशी सांगितलंय की कमबॅक करून द्यावा लागेल सचिन तांडेल यांना. 35 वरती संघ पोहोचलाय. प्रकाश पाटील 5 मध्ये 5 धावा. थोडेसे शांत आहेत. समोर खेचण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मात्र काव कॉर्नर क्षेत्रामध्ये थोडेसे पंबल. नजर हाटी आणि दुर्घटना घटी. एकच धाव होती आणि तिकडे मिळाल्या त्या 2 धावा. खराब फिल्डिंग. थोडीशी फंबल झाले. लगेच 2 धावा. 2 नंतर संघाची धावसंख्या मात्र 37 या धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल, अंतिमचा बॉल सचिन तांडेल यांचा मात्र बाकी आहे. आणि टॉस करण्यासाठी मोहो 40 प्लस आणि नावडे 40 प्लस दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. वाईटचा निर्णय. एक्स्ट्राचे रन. धावसंख्या 38. धावसंख्या आतापर्यंत 7 खर्च केली आहे. सचिन तांडेल यांनी चांगली बॉलिंग केली आहे. शेवटचा बॉल आहे. स्मॅश केलाय. इकडे उडवण्याचा प्रयत्न. जेलची संधी. फील्ड डाऊन दी बॉल. चूक करणार नाहीयेत फलंदाज बाद. आणि इकडे हा तिसरा धक्का वावनजे 40 प्लस टीमला मात्र लागलाय. खेळाडू बाद.
गोलंदाज नरेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालेत. इकडे मात्र शेवटची ओव्हर आहे. शेवटचं षटक इकडे बाकी आहे. नरेश पाटील यांच्यावरती संघाची जिम्मेदारी. नरेश पाटील टीमचे कॅप्टन, सर सेनापती, संघ मालक, टीमचे कॅप्टन मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. पहिला बॉल आहे. ओ बॅकफुटवर स्लाइस करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. कट करण्याचा भेद होता इकडे. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. मोहो 40+ टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. नावडे 40+ टीम आपण देखील या. उडवलाय, उंच गेलाय, झेलची संधी प्राप्त झाली तिकडे. वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक कंप्लीट, दुसरीचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा परत एकदा कंप्लीट झाल्यात. 40-40 वरती संघ मात्र पोहोचलाय. 40 धावा धावफलक्यावरती आहेत. ऋषिकेश गोंधली ज्याने 9 बॉलवरती 22 बनवल्यात, परंतु मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपण सचिन तांडेल यांची पाहिली होती. 7च धावा दिल्या, 1 विकेट मिळवली होती. सोडून दिलाय बॉल, लिव्ह केलाय आशाभूत नजरेनं. पंचांकडे बघतायत आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय. वाईटसाठी रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा. तिसरे पंच चेक करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण खूपच आतमधून बॉल गेलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगला लेंथ वरती बॉलिंग मात्र नरेश पाटील यांची आपण बघतोय. यस, वारदोलीच्या नाईट टुर्नामेंट मध्ये आताच झालेल्या नरेश पाटील यांना मालिकावीरसाठी बाईक मिळाली होती आणि अगदी 40+ आहेत. 40+ चे खेळाडू आहेत, परंतु तिकडे काही 40+ टीमला बाईक असा काही नियम नव्हता. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या टीम्स मधून ती बाईक नरेश पाटील यांना मिळाली आहे. म्हणजे एकंदरीत विचार केला गेला तर आताच्या स्थितीला भरपूर बाईक्स, भरपूर कार, भरपूर वैयक्तिक पारितोषिकं आहेत, परंतु जे 40+ चे लेजंड खेळाडू आता खेळतात त्यांच्या काळात जर बाईक आणि 4 व्हीलर्स असत्या तर कदाचित त्यांच्याकडे शोरूम देखील आज असता. थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय. 42 धावा, 42 धावा मात्र धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी नरेश पाटील करतायत. 4 मध्ये 4च धावा खर्च केल्यात. ऋषिकेश 24 धावा बनवल्यात 11 मध्ये. 11.45चा रन रेट मेंटेन ठेवलाय. राईट आर्म फोर्थ विकेट न स्लाइस करण्याचा बेत होता. बॅकफुट वरती कट केलाय बॉल. सिंगल ने धावा संख्या 43. एका बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावा खूप होत्या, 31 होत्या, परंतु त्यानंतर 11 बॉलमध्ये फक्त 12 धावा 52 40+ टीमनं मात्र बनवल्यात. आणि त्याचं मुख्य कारण राहिलंय ते नरेश पाटील आणि सचिन तांडेल यांनी केलेली टिचून गोलंदाजी. बॅकफुट वरती धक्कललाय 52 संघाला आणि 43 रन धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. नरेश पाटील 1 टू गो. इकडे मात्र उडवलाय, झेलची संधी प्राप्त झाली आहे आणि हे खेळाडू चूक करणार नाहीयेत, कारण चांगले फिल्डर आहेत बेलवडी टीमचे. फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग नंतर 52 40+ टीम मात्र पोहोचली होती 43-43 या धावसंख्येवरती आणि जिंकण्यासाठी मग 24 बॉल आणि 44 धावसंख्येची गरज ती बेलवली 40+ टीमला. चला टॉस आपण करूया. लवेश, आपण टॉस करून घ्या. मोहो 40+ आणि अशोकजी साळुंके साहेबांना विनंती आहे की आपण आपला शुभ हस्ते माझा टॉस इकडे करायचा आहे. टॉस आपण करा. मोहो 40+ आणि नावडे 40+. हे बिग फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. सन्माननीय किरणजी खाणावकर साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आहे. यस, टॉस केला जातोय. हॅलो, चेक. पहा, जर सेकंड इनिंग मधील पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला तर मात्र नावडे टीमचा जर कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचला नाही. यस, आलेले आहेत. टॉस केला जाईल. मोहो 40+ विपक्ष नावडे.
तिथे टॉस केला जातोय. दोन्ही टीम कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस. हॅलो चेक. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आई गावदेवी चषक 2026 मधील रजनी क्रिकेट मधील दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील अंतिम सामना नावडे विपक्ष मोहो 40+ या दोन टीम दरम्यान हा सामना आपण पाहतोय. टॉस केला जातोय पाहुण्याच्या शुभ हस्ते. जेपी कॉल करतील. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. जेपी टॉस जिंकलाय. निर्णय तर टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जेपी थोडं 2 शब्द बोलायचे आहेत. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. मागील मॅच मध्ये आयोजन कमिटी देवीचा पाडा. हॅलो. आयोजन कमिटीला देखील आपण पाहिलं 2 धाब्याने पॅनलाइज केलं देवीचा पाडा टीमला. त्यामुळे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्याच्याकडे लक्ष असू द्या दोन्ही टीम. तर याच दरम्यान किरण खारावकर यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करत आहोत. आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अतिथी देवो भव. पाहुण्यांचा मान सन्मान करणं आपली भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती या स्पर्धेच्या वतीने जाते. अगदी पाहुण्यांचा शुभ सन्मान किरण खानावकर साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती केला जातोय. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं सन्मान चिन्ह देऊन इथे शुभ सन्मान किरण खानावकर यांचा आपण पाहणार आहोत. यानंतर नवदीप पाटील यांना देखील मी विनंती केली आपण देखील यावं, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. एक्झॅक्टली आपण पाहतोय WTC माध्यमातून कॅच केले जात आहेत छायाचित्र. तर देखील आप कॅप्चर करा कॅमेऱ्यामध्ये. नवदीप सर आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान आपण स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आधी नावडे टीमला आपण पुढील सामन्यामध्ये पाहणार आहोत. नवदीप साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ, गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन नवदीप यांचा देखील शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती पाहत आहोत. जाणता राजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित येथे केला जात आहे. सो टू कॉम्बॉक्स शुभ. चला मॅच ऑन आणि पहिल्या बॉलवरती विकेट गेली आहे. फलंदाज इकडे मात्र नरेश पाटील बाद झालेत. राजेश पाटील बाद झाले, माफ करा. राजेश गायकर जे स्ट्राईक एंड वरती होते, नरेश पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. राजेश गायकर यांची विकेट पहिल्या बॉलवरती संपादित केली आहे ती अशफक शेख या गोलंदाजांनी. सन्माननीय अतिथी वसंत पाटील वामनजे यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. दादा या व्यासपीठावरती. चला थोडस स्पीडअप असू द्या. 23 बॉल 44 धावांची गरज. पहिली विकेट मैदानातून डाऊन झाली आहे. राजेश गायकर मात्र बाद झालेत. पहिला धक्का, पहिला हादरा बेलवली 40+ टीमला मात्र लागलाय. नवीन खेळाडू आलेत.
सचिन तांडेल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सन्माननीय रोहिदाजी डोंगरे साहेबांचं इकडे शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. ओहो, यावेळेला मात्र वाईट +4. ना दिवाळी ना दसरा, हा बोनस कसला, हा बोनसच्या स्वरूपात बोनसचा पंजा. 5 धावा इकडे मात्र मिळतील त्या बेलवली 40+ टीमला. चला थोडं स्पीडअप करा पंच. पहिल्याच बॉलवरती इकडे विकेट, त्यानंतर मग बोनसच्या स्वरूपात 5 धावा. 5 धावा धावा फळक्यावरती आहेत. सुरुवात झाली आहे ती बेलवली 40+ टीमची. 44चा पाठलाग करायचा आहे. 23 मध्ये 39 रन्स बनवायचे आहेत. बॉल तयार, फुल टॉस ऑन द राईज, खेळलाय फटका, डीप मधून निघून गेलाय, सीमा रेषा पार. पहिला दमदार 4 सचिन तांडेल यांच्या बॅटमधून. 9 धावा धावा फटक्यावरती. काय फटका पाहायला मिळालाय, थोडासा स्वीप केला होता फटका डीप मिड विकेटच्या वरतून. चांगली सुरुवात बेलवली 40+ टीमची मात्र झाली आहे. चला बॉल जर हरवला असेल तर दुसरा घ्या. आलाय आलाय, ओके. मॅच बॉल परत एकदा आलाय. 22 बॉल आणि 35 धावा संख्या मात्र बनवायची आहे. सहज आणि सोपं इक्वेशन बेलवली 40+ टीमसाठी आहे. काहीच कठीण नाहीये, कारण 22-35 फक्त 13चा गॅप धावा आणि चेंडूंमधील मात्र आपण बघतोय. डाऊन द विकेट, पुढे अशा केसला फटका, गुड फिल्डिंग. समोरून मात्र मिड ऑन क्लिअर करत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल चाललाय सीमा रेषच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा बॅक टू बॅक 2 आले चौकार बॅट्समन सचिन तांडेल यांच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका होता. रिप्ले मध्ये आपण बघतोय स्पीडनं बॉल मात्र बॉलरला लागला आणि त्यानंतर मग लॉंग ऑनच्या फिल्डर कडून देखील थोडी चूक झाली आहे. 13 धावा धाव फलकावरती. ओहो, उडवलाय. इट्स अ मॅग्निफिशंट हिट. काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या वरतून इकडे मात्र तडाखा दिलाय. सचिन तांडेल ऑन फायर. हा दमदार षटकार. ओर द विकेट, हा देखील उडवलाय. मिस्टामिंग आहेत इकडे. झेलची संधी. ओ, यावेळेला मात्र झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद होतील. 19 धावा बनवल्या दमदार सुरुवात देऊन सचिन तांडेल बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद. सुरेश पाटील आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 19-25 इक्वेशन आहे. 19 धावा धावा फळक्यावरती. चांगली सुरुवात देऊन मात्र सचिन तांडेल बाद झालेत. जी अपेक्षा होती टीम कडून ती अपेक्षा डेफिनेटली पूर्ण केली आहे, कारण ओव्हर टाकताना देखील 7च धावा दिल्या होत्या. या मॅच मध्ये मात्र अष्टपैलू कामगिरी सचिन तांडेल यांची आपण बघतोय. सुरेश पाटील आलेत नवीन खेळाडू लेफ्ट आर्म. ओ, यावेळेला मात्र सोडून दिलाय बॉल. लेग स्टिक सोडून गेलाय. पंचांचा मात्र सिग्नल येतो, हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची धाव. धाव संख्या 20-20.
पहिल्याच ओव्हरमध्ये अशफाक सिंग थोडीशी खराब बॉलिंग करत आहेत. अशफाक सिंग गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाहीये, त्यामुळे डॉट बॉल. पहिलं षटक एंड झालंय आणि पहिल्या षटकानंतर पॉवर प्लेला पूर्णपणे बेलवली टीमनं मात्र कॅपिटलाइज केलंय. धावसंख्या बनवली ती 20. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8.00च्या सरासरीनं 24 धावसंख्येची फक्त आणि फक्त गरज. मोसिम शेख गोलंदाजीच्या मार्कवरती. 18 मध्ये 24 रन्स इकडे डिपेंड करायचे आहेत. सामना थोडासा कठीण आहे, परंतु इकडे प्रयत्न जर झाले तर सामना बनवू शकतोय. प्रयत्न करणे कधीही सोडू नये, कारण कदाचित शेवटला तुम्ही जिंकू शकताय. मोहो टीमनं टॉस मात्र जिंकला आणि जो काही निर्णय आहे तुमचा तो आमच्यापर्यंत येऊ द्या. पहिला बॉल होता, लॉफ करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र रनआउटची संधी होती ती गमावली आहे आणि लेग बाईच्या साने एक सिंगल पहिल्या बॉलवरती कंप्लीट झाली आहे. सुरेश पाटील, नरेश पाटील, पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बेलवली टीम कडून 21 झाल्या धावात. 17 चेंडू आणि 23 ची मात्र गरज. 17-23 करायच्यात आणि त्यामुळे मग जास्त मोठे फटके नको आहेत. सिंगल डबल्स धावा, एखादा मोठा फटका जर मधोमध आला तरी देखील बेलवली संघ या मॅच मध्ये मी तर म्हणेन थोडासा पुढे आहे. क्रिकेट आहे, कुठल्याही भाकीत करणं हे चुकीचं आहे, परंतु एखादा प्रेडिक आपण देखील देऊ शकतोय. सध्याची स्थिती आपण बघतोय तर 17 मध्ये 23. सन्माननीय नितीनभाई कोहली लेजंड खेळाडू आहेत नावडे टीमचे आणि त्यांना विनंती आहे की यावा मंचावरती. आपलंही सहर्ष स्वागत. हा डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. थोडासा प्रेशर वाढवावा लागेल बॉलर्सला. मोसिम शेख गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. धावसंख्या 21 आहे. 16 बॉल्स आणि 23 रन्स मात्र इकडे बनवायचे आहेत. 16 बॉल 23 धावा अवघड नाही आहेत. मी मगाशी सांगितलं शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील 52-40+ टीमला. सामना थोडासा जड आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, त्यामुळे शेवटपर्यंत घमासान युद्ध पाहायला जरूर मिळेल. 16 बॉल्स आणि 23 ची मात्र गरज. गोलंदाज तयार झालेत. सुरेश पाटील डावखुऱ्यात, त्याचे बॅटर मात्र स्ट्राईक एंडला आहेत. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. गॅप सिलेक्शन मधोमध बॉल मात्र सीमा रेषेच्या जवळ फील्ड केलाय आणि धावा इकडे मिळत आहेत त्या 2. डबल धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मी मगाशी सांगितलं सिंगल डबल्स धावा महत्वाच्या भरपूर आहेत, कारण मोठे फटके जर येत नाहीयेत तर सिंगल डबल्स धावांनी डावफलक हालतं ठेवणं महत्वाचं आहे. 2 धावा मिळतात. 2 नंतर 23 वरती संघ पोहोचलाय. 15 बॉल्स आणि 21 धावा संख्येची मात्र इकडे गरज आहे. 15 मध्ये 21 करायचे आहेत. गोलंदाज तयार झालेत. पुनश्च उडवण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॅट अँड बॉलचं कनेक्शनच नाहीये. आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न सुरेश पाटील सातत्याने करतायत. कौतुक करूया गोलंदाज मोसिम शेख या गोलंदाजाचं. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे त्यांनी. कमबॅक करून देत आहे संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा जास्त धावा आल्या. इकडे उडवलाय आर पार सीमा रेषा पार. कडक 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 हिट. हा दमदार षटकार. आणि स्कोर मात्र झपाट्याने पोहोचलाय तो 29 धावसंख्येवरती. 29. 29 धावा फळक्यावरती लागल्यात. काय जबरदस्त टोला इकडे लगावलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. 13 मध्ये 15 धावसंख्येची मात्र गरज. 13 चेंडू आणि 15 रन्स मात्र बनवायचे आहेत. प्रेशर बनत चालला होता,
परंतु सुरेश पाटील असे खेळाडू आहेत की त्यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत. आक्रमण करणारच. ओ इकडे बॅट फिरवली आहे. पंचांचा मात्र वाईटचा सिग्नल येतोय. खराब बॉलिंग पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धावा आणि सध्याच्या स्थितीला एक्स्ट्राच्या धावा वाचवायच्या आहेत. एक्स्ट्रा धावा वाचवायच्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध घडते एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. 5240+ टीम कडून धावा संख्या मात्र 31-31 वरती पोहोचली आहे. 13 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज आहे. अगदी बॉल टू रन हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. बॉल तयार. अकुड लाईनचा बॉल ऑन साइडला भिरकावला. डीप मध्ये मात्र फिल्डर थोडी चूक झाली तिकडे आणि दुसरीचा कॉल आहे पहा आणि कंप्लीट देखील झालाय आणि 3 धावा. धावले 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 दमत नाहीयेत. 40+ चे खेळाडू आहेत परंतु चुस्त आणि तंदुरुस्त खेळाडू आहेत त्यामुळे इकडे धावा मिळतात. त्या 2 षटकं संपले. 2 षटक्यानंतर बेलवली 40+ संघ मात्र 34-34 धावा संख्येवरती पोहोचलाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 10 धावा संख्येची गरज. आणि भारत देखील विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ आहे. 2 विकेट फक्त घ्यायच्या आहेत. 8 विकेट्स न्यूझीलंड टीमच्या मात्र गेल्यात. डिफेंडिंग चॅम्पियन इंडिया आणखीन एक वर्ल्ड कप उचलण्याच्या मात्र तयारीत आहे. चला मॅच ऑन करा. 12 मध्ये 10 धावा. गोलंदाज प्रकाश पाटील इथे गोलंदाजच्या मार्कवरती तयार झालेत. नरेश पाटील स्ट्राईक एंडला आहेत. 34 झाल्या धावा 2 ओव्हरमध्ये. सुरुवातीला चांगली गोलंदाजी राहिली त्यानंतर थोडे खराब बॉल फेकलेत. ओव्हर पिच बॉल समोर खेचलाय. फिल्डरच्या हातामध्ये बॉल त्यामुळे रन्स एक सिंगल. नरेश यांच्या बॅटमधून ही सिंगल. धावा संख्या मात्र 35 वरती पोहोचली. 35 धावा धावफळकावरती. 11 चेंडू आणि 9 धावा संख्येची मात्र गरज. 11 बॉल्स मध्ये 9 धावा करायच्या आहेत. सहज आणि सोपी मॅच काही कठीण नाहीये. इकडे मात्र गोलंदाज प्रकाश पाटील गोलंदाजच्या मार्कवरती तयार आहेत. थोडा टॉस झालाय. मोहो टीमनं टॉस मात्र जिंकलाय आणि जो काही निर्णय आहे तो आमच्यापर्यंत येऊ द्या. ओ उडवलाय ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर या वेळेला मात्र कोणतीही चूक केली नाहीये. फलंदाज बाद. महत्वाची विकेट. सुरेश पाटील बॅक टू दी पवेलियन. एकनाथ चोरगे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 10 चेंडू मध्ये 9 रन्स फक्त आणि फक्त करायचे आहेत. 10 मध्ये 9 धावा. बॉल जास्त आहे धावा कमी आहेत. नरेश पाटील 3 मध्ये 4. एकनाथ चोरगे नवीन खेळाडू गेलेत. प्रकाश पाटील विकेट मिळवली आहे. चांगली गोलंदाजी त्यांचीही आपण बघतोय. त्याला थोडं स्पीडअप करा पंच. 10 मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा. बेलवली 40+ संघ मात्र या मॅच मध्ये थोडासा पुढे आहे कारण एक्स्ट्राच्या धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये मोसिम शेख यांनी मात्र खर्च केल्यात. प्रकाशजी मात्र यांच्याकडून विकेट किपरनं झेल जर घेतला तर मग 1000चं पारितोषिक आहे. मागे चाला बॉल. टीप मध्ये मात्र सीमारेषेच्या जवळ शॉट थर्ड मॅनला. तिकडे प्रयत्न चांगले आहेत.
2 रन्स कंप्लीट आहेत. तिसरीचा प्रयत्न मधोमध आले होते खेळाडू. पंच बॅटकेट आहे का? ओके ओके, बॅटकेट आहे. बॅटच्या सहाय्याने एक सिंगल, 2 धावा. 2 नंतर टीमची धावसंख्या मात्र 37 वरती पोहोचली आहे. 9 चेंडू आणि 7 धावसंख्येची मात्र गरज. शिवसेना शाखा प्रमुख प्रकाशदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून मात्र विकेट किपर यांनी जर जेल कॅरी केला तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू, 8-7 हे इक्वेशन. प्रकाश पाटील खूप चांगली बॉलिंग करतायत, संघाला मॅच मध्ये आणून देत आहेत, परंतु अजून 2 डॉट बॉल फेकावे लागतील. सरबाट ड्राईव्ह केलाय. ओ हो, काय फिल्डिंग, काय एफर्ट, काय कमिटमेंट. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप केला, डायरेक्ट हिट केला आणि इकडे नॉन स्ट्राईक एंडवरचे खेळाडू मात्र सुरेश पाटील बाद झालेत. महत्वाचा धक्का लागलाय. बेलवली नरेश पाटील बाद झालेत. महत्वाचा धक्का बेलवली 40+ टीमला मात्र लागलाय. 7 बॉल आणि 7 धावसंख्येची मात्र गरज. यस, तलोजा MIDC जे शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय प्रकाशदादा म्हात्रे साहेबांकडून मात्र विकेट किपर यांच्यासाठी कॅच जर घेतली त्यांनी तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 7 बॉल आणि 7 ची गरज. अंतिमचा बॉल. प्रकाश पाटील जबरदस्त बॉलिंग मात्र या मॅच मध्ये करतायत. बॉल तयार. ओ, पहिला फुल टॉस होता, ऑन साइडला टटवलाय, बॉल थोडा टर्न झालाय आणि रन्स देखील एक सिंगल. एकच धाव. ओ हो, दुसरीचा कॉल आहे. काय घडलं इकडे? ही चूक मात्र अंगलट आली आहे. ती एकनाथ चोरगे यांच्या ही चूक मात्र अंगलट आली आहे. रनआउटची विकेट. फलंदाज मात्र बाद आणि 38 वरती हा 5वा धक्का बेलवली संघाला. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 6 धावसंख्येची गरज. 4 धावा दिल्यात, महत्वाचे विकेट घेतल्यात. काय जबरदस्त बॉलिंग आपण प्रकाश पाटील यांची पाहिली आहे. संघाचं मात्र कमबॅक झालंय, पुनरागमन झालंय आणि त्याचं महत्वाचं कारण प्रकाश पाटील यांनी केलेली बेधडक गोलंदाजी. 6 बॉल आणि 6 धावसंख्येची मात्र गरज. यस, एक लेजंड खेळाडू नावडे गावचे नितीनभाई कोहली यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आणि आयोजकांच्या वतीनं आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. नितीन दादा यावं व्यासपीठावरती. 6 चेंडू 6 ची गरज. नवीन खेळाडू उमेश स्ट्राईक एंड वरती आहेत आणि सुनात नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. तर गोलंदाज ऋषिकेश गोंदी गोलंदाजच्या मार्कवरती. 6 चेंडू 6 धावा. कोणी जिंकला नाहीये, कोणी हारला नाहीये. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. मी मगाशी सांगितलंय, सामना तितका सोपा नसेल बेलवली टीमसाठी, कारण गोलंदाजीचा विचार केला गेला तर वावंजे टीमचा बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे. 6 बॉल आणि 6 धावा. स्ट्राईक एंडवरती सुनाद आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती उमेश. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय, थोडंसं स्पीडअप असू द्या. आणि नेक्स्ट मॅच मोहो 40+ आणि नावडे 40+. आपण सज्ज व्हायचं आहे. बी रेडी. फिल्डिंगची विवरचना थोडीशी चेंज. 5 फिल्डर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर. एक फिल्डर थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधोमध ठेवलाय. 2 फिल्डर मागे आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बॉलर मात्र तयार झालाय. 6 बॉल 6. दडपण प्रेशर आहे दोन्ही खेळाडूंवरती. इकडे संपूर्ण जिम्मेदारी मॅचची ऋषिकेश गोंदलीवरती आहे, कारण 6 मध्ये 6 धावा वाचवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. ओव्हर द विकेट. पहिला बॉल. ओहो, इकडे मात्र फलंदाज टी बाद झालेत. पंच फलंदाज बाद आहेत, पण कशा प्रकारे बाद आहेत म्हणजे स्टंपिंग का कॅच बॅट कट ना. ओके.
यस, प्रकाशजी म्हात्रे साहेबांकडून मात्र इकडे 1000चं पारितोषिक जे लावलं होतं ते आता मिळेल ते विकेट किपरला. त्यासाठी आम्ही विचारलं, फलंदाज बाद आहेत ते आम्हाला माहिती आहे, पण कशा पद्धतीने बाद आहेत. नवीन खेळाडू महेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल आणि 6 धाव संख्येची मात्र गरज. 5-6 समीकरण. पहिलाच बॉल इकडे मात्र सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बाद झालेत आणि महत्वाचा धक्का लागलाय. 6 विकेट गमावल्यात. कोण म्हणतं 40+ मॅच मध्ये मजा नाही. एकदा पहा ही मॅच. पहिला बॉल होता ऑन ड्राईव्ह. वेलकम 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 फॉर महेंद्र पाटील यांच्या बॅट मधून मॅचची हवा काढणारा हा चौकार. 4 धावा. काय जबरदस्त फटका. पहिला बॉल होता, पूर्णपणे टर्न केलं स्वतःला, बॅकफूट वरती आले आणि मात्र डीप स्क्वेअरला एक सीमारेषा पलीकडे पाठवून दिला बॉल. चौकार. धावा संख्या झाली ती 42 आणि जिंकण्यासाठी 2 धावा संख्येची गरज. 4 चेंडू 2 धावा. बेलवली की वावंजे, वावंजे की बेळवली. बॉल तयार. सेन्सिबल क्रिकेट. डीप मध्ये बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चालला. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा काढत बेलवली 40+ टीमनं मात्र हा सामना जिंकलाय. मिळतोय हा चौकार. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन बेलवली 40+ टीम. आणि हार्ड लक असेल वावंज संघ नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी ऑल द बेस्ट.